एक गुराखी गायी वळवणारा ज्यावेळी ते गायी घेऊन चालला घरी, संध्याकाळ झालेली होती, सूर्यास्तमानाला जाऊ लागला आणि तो गोपाळ आपले सगळ्या गायी घेऊन जाऊ लागला घरी. तेवढ्यात झालं काय, कळपातली एक गाय विसरली. अंधार पडला, गाय रस्ता भटकू लागली. मालक कुणीकडून गाय घेऊन गेला कळालंच नाही. गायीतून विसरली, ती कळपातून हुकली. मालक घरी गेला, एवढ्या गायींमध्ये त्याला कळालंच नाही आमकी आमकी गाय आली की नाही. इकडे झालं काय, अंधार झाला, गाय रस्ता भटकली आणि एके ठिकाणी बसली. तिला वाटलं की ज्यावेळी मालक सगळ्या गाया बांधील त्यावेळी आपली आठवण मालकाला येईल, त्यामुळे गाय रस्त्यावर आहे तिथं तशी बसली. जिथं बसली तिथं चिखल होता आणि त्या चिखलात गाय फसली. तेवढ्यामध्ये झालं काय, एक वाघ आला आणि वाघाला वाटलं आता संध्याकाळचं तर आपलं आटोपलं, आजची चिंता तर मिटली, चांगली ताजी तावानी गाय दिसते. वाघ जसा तावाने आला, गायीकडे पाहून हसू लागला तो, आता मी तुला खाणार. गाय म्हणे असंही मारायचं आणि तसंही मारायचंय. एक दिवस मारायचंय तर आपल्याला, पण कुत्र्याची मौत मारण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगायला काय हरकत आहे का? असंही मारायचं आणि तसंही मारायचं. वाघ हसू लागला, वाघ हसा, गायही हसली. वाघ जरा अपमानितच झाला, म्हणे मी हसलो, गायीनं घाबरायला पाहिजे होतं, पण गाय हसली, हिच्या हसण्यात काहीतरी तथ्य. वाघ म्हणे तू घाबरली नाही. गाय म्हणे तुला काय वाटलं की तू डरकाळ्या टाकले म्हणजे मी घाबरणार? मी का घाबरू तुला? वाघ म्हणे मी आता खाणार आहे तुला, मी आता तुला खाणार, तू मरणार, तू माझ्या पोटात जाणार. गाय म्हणे वाघा आहे त्याच जागेवर थांब, नाही तर चटणी होईन तुझी चटणी. वाघ मला बापरे, गाय पण हिची डेअरिंग तर सिंहासारखीच आहे. गरीब गाय पण डेअरिंग सिंहासारखी हिची. गाय वाघ म्हणे तुला खातोच म्हणे, आता फाडूनच टाकतो तुला. ते म्हणे मूर्खा आहे त्याच ठिकाणी थांब, तुला काय वाटलं की तुम्हाला आता खाणार? अरे मी विसरलेली, पण मला मालक आहे, माझा मालक मला शोधित येणार आणि एकटा येणार नाही तर 10 जण सोबत काठ्या घेऊनच येणार. आणि वाघा माझा मालक आल्यानंतर तुझी चटणी झाल्याशिवाय राहणार नाही. वाघा तू वाघ असशील पण तुला मालक नाही, मी गाय पण मला मालक आहे, म्हणून मला मरणाची भीती नाही, कारण माझा मालक मला वाचवायला येणार आहे. मी गाय असले तरी आज तुझ्या समोर मी घाबरले नाही, तुझ्यासोबत मी त्याच आवेशात बोलते, कारण मला मालक आहे, मला भीती नाही, माझा मालक मला घ्यायला येणार. वाघा तू वाघ असशील पण कोणाचं नसशील ना, तर जीवनात वाघ असून फायदा होत नाही. माझं तात्पर्य कळतंय का तुम्हाला? गाय व्हायला हरकत नाही, तुम्ही गाय असाल पण मालक असेल तुम्हाला तर तुम्हाला भ्यायची गरज नाही. तुम्ही वाघ असाल आणि कोणाचेच नसाल तर एक दिवस सगळ्यांच्या काठ्या अंगावर बसून चटणी झाल्याशिवाय राहत नाही. उभ्या आयुष्यात मोठी किती व्हा, पण कोणाचे तरी व्हा. वाघ असण्याला महत्व नाही, माणूस कोणाचा तरी झाला पाहिजे. वाघ असण्याला महत्व नाही, तुम्ही कोणाचे तरी असणं याला महत्व आहे. विश्वास टाकला एका विदुल्लक नावाच्या मंत्र्यावरती, आणि पूर्वीचे मंत्री होतेच असे जे घोटाळा करणारे नव्हते. आता मंत्री कमी घोटाळे जास्त झालेत. स्पेक्ट्रम घोटाळा, डिझेल घोटाळा, कोळसा घोटाळा, आदर्श घोटाळा, चिक्की घोटाळा. आता मंत्री कमी घोटाळे जास्त येते. ज्या दिवशी या भारतामध्ये शुद्ध राजकारण होईल, अरे खाना तुम्ही पण इतकं खाताय. शेतकऱ्याला या महाराष्ट्रामध्ये फाशी घेण्याची वेळ आली, एवढं खाताय. माझं भांडण कोणत्याच पक्षाशी नाही. जो शेतकऱ्याच्या बाजूने, जो धर्माच्या बाजूने, त्या पक्षाच्या आम्ही बाजूने, जो वारकऱ्याचा विचार करणार, जो शेतकऱ्याचा विचार करणार, आम्ही सगळे मिळून त्याचा विचार करणार. एवढं खाताय तुम्ही. या भारतामध्ये शेतकऱ्याला फाशी घेण्याची वेळ येते. ज्या दिवशी शुद्ध राजकारण होईल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, त्या दिवशी या भारतामध्ये
सगळे घर कोणीच गरीब नसणारे. ज्या दिवशी या भारतामध्ये शुद्ध राजकारण होईल त्या दिवशी या भारतातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. ज्या दिवशी या भारतामध्ये शुद्ध राजकारण होईल, राजसत्ता आणि धर्मसत्ता जर एकत्रित आली तर या महाराष्ट्रात आणि भारतात रामराज्य आणि शिवराज्य यायला क्षणाचा सुद्धा वेळ लागणार नाही. मंत्री त्या मंत्रावरती विश्वास ठेवला आणि त्या मंत्र्याने भारद्वाज मुनीच्या आश्रमात आपल्या राणीला आणि आपल्या राजपुत्राला भारद्वाज मुनीच्या आश्रयाला ठेवलं. मनोरमेच्या बापाला कळालं की भारद्वाज मुनीच्या आश्रमात सुदर्शन आणि लीलावती आहे. ज्यावेळी आपली सगळी सेना घेऊन भारद्वाजाच्या आश्रमावरती त्याने आक्रमण केलं त्यावेळी भारद्वाज समोर आले. मूर्खा, तुला एका क्षणात कमंडलूतलं जल शिंपडून भस्म करून टाकेल. सध्या ही राणी आणि हा राजपुत्र माझ्या आश्रयाला आहे. आला तो परत गेला. इकडे राजगादीवरती शत्रुजित बसला आणि लहानाचा मोठा होऊ लागला. हा सुदर्शन लहानाचा मोठा होऊ लागला. त्याला नीट बोलताच येत नव्हतं. आपण वाघबीजाचा परिणाम पाहतो. या ऐम या शब्दाचा परिणाम ऐकला तुम्ही. निर्बुद्ध असणारा महापंडित होऊ शकतो. आता क्लीम या शब्दाचा अर्थ पाहतोय आपण. 2 उदाहरणं सांगून मी पुढे चालेल. हा एवढा निर्बुद्ध होता. त्याच्या मंत्र्याचं नाव होतं विदुल्लक, पण त्याला ते पण म्हणता येत नव्हतं. तो म्हणायचा क्लीम क्लीम. काय झालं, पूर्वीचा एक काळ होता. श्रीमंताच्या घरचा एक मुलगा तोत्रा होता, निर्बुद्ध होता. त्यांच्या घरात एक मुनीम होता. त्याचं नाव त्याला म्हणताच येत नव्हतं. तो म्हणायचं, तो त्याला ओनरी म्हणायचा. ओनरी ओनरी. त्याला त्याच्या मुनीमचं नावच घेता येत नव्हतं. हा निर्बुद्ध असताना विदुल्लक म्हणता येत नव्हता. हा म्हणायचा क्लीम 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 क्लीम. या शब्दाचं एवढं पुनश्चरण झालं त्याचं की क्लीम हे काली बीज आहे, भगवती जगदंबेचं वाघबीज आहे. क्लीम क्लीम या शब्दाचं एवढं पुनश्चरण झालं की त्या क्लीम या शब्दाचा 11 वर्षाचा हा सुदर्शन झाला. आणि क्लीम या शब्दाचा प्रभाव क्लीम 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 सतत तो म्हणत गेला. आणि मायाबीज असणारे भगवती जगदंबा राजराजेश्वरी क्लीम या शब्दाच्या पुनश्चरणाने निर्बुद्ध असणाऱ्या सुदर्शनासोबत समोर त्याला दर्शन देण्यासाठी प्रगट झाली. भगवती जगदंबा माता की जय. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला विशाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी 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 हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी करते ओढी कटी 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 हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. भगवती जगदंबा माता की जय. आई राजा. क्लीम क्लीम म्हणता म्हणता क्लीम मायाबीज आहे. ऐम जसं मायाबीज आहे तसं क्लीम हे शक्तिबीज आहे.
11 वर्षाचं वय आहे. भगवती राजराजेश्वरी प्रगट झाली आणि प्रसन्न झाली. त्या सुदर्शनाला म्हणते, सुदर्शना तुम्हाला बोलावलं? म्हणे नाही आई, मी तर मंत्र्याला आवाज देत होतो, मला मंत्र्याचं नावच घेता येत नव्हतं. पण अरे वेड्या, हे क्लीम माझं वाघबीज आहे आणि तू इतके वर्ष त्याला गायलं, त्याचा परिणाम मी स्वप्नातही जात नाही, कुणाच्या स्वप्नात जात नाही, मी कोणाच्या मनात येत नाही, अरे तोंडात लवकर येत नाही. पण तू इतके वर्ष माझ्या मंत्राचं पुनश्चरण केलंस.